Let us solve next problem. Find the dimension of. That is the fourth problem from S.C. Verma textbook. So from S.C. Verma book, fourth question is find the dimensions of. Now there are two dimensions. See here. First dimension is electric dipole moment and second one is magnetic dipole moment. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो आहे हा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P या अल्फाबेटनं आपण रिप्रेझेंट करतो आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा कॅपिटल M या अल्फाबेटनं आपण रिप्रेझेंट करतो. तर आपण पहिला प्रश्न सोडू पहिले इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला बघा काय आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय ते आपण बघू. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट चा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट P या अक्षरानं दाखवतात तर त्याचा फॉर्म्युला आहे चार्ज मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. चार्ज मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. आता चार्जचं डायमेन्शन माहिती आहे, डिस्टन्सचं डायमेन्शन माहिती आहे. ठेवा ॲज इट इज. चार्जचं डायमेन्शन काय आहे I1 E1 इंटू डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय लेंथ. सो डायमेन्शन ऑफ डिस्टन्स दॅट इज L1 म्हणजे डायमेन्शन काय येणार आहे, डायमेन्शन येणार आहे L1 I1 P1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. म्हणजे आपण याच्यामधला पहिला प्रश्न सॉल्व केलेला आहे. आता दुसरं जे ॲप्लिकेशन्स आहे ते दुसरं ॲप्लिकेशन्स आपण सॉल्व करूया. आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी फॉर्म्युला आपण इथे लिहू. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजेच कॅपिटल M आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू करंट इंटू एरिया. करंट आणि एरिया दोघांचा जो काही प्रॉडक्ट असतो हा प्रॉडक्ट म्हणजेच काय असतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युलेज आहेत परंतु तुम्हाला कन्फ्युजन न करता प्रत्येक फॉर्म्युला पर्टिक्युलर कुठल्या कन्सेप्टसाठी यूज करायचा आहे ते मात्र लक्षात ठेवावं लागेल. आता इथं बघा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटसाठी फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला चार्ज मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. पण मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी तुम्हाला फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवावा लागेल करंट इंटू एरिया. चला तर मग करंट आणि एरियाचे आपण डायमेन्शन्स काढलेलेच आहेत ते इथं ठेवूया. करंटचं डायमेन्शन काय आहे, करंटचं डायमेन्शन आहे I1 T1 सॉरी I1 आणि T1 हे चार्जचं डायमेन्शन आहे. आपण करंटचं डायमेन्शन काय घेणार आहोत, करंटचं डायमेन्शन्स लिहा I1 आणि एरियाचं डायमेन्शन काय आहे, एरियाचं डायमेन्शन आहे Q. म्हणजे आपलं डायमेन्शन्स काय होईल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं डायमेन्शन होईल I1 L2. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 4 आपण सॉल्व केलेला आहे आणि तो असा आहे फाइंड द डायमेन्शन ऑफ. कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये सॉल्व करायचं आहे. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटसाठी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे चार्ज इंटू डिस्टन्स आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे करंट इंटू एरिया. एकदा का फॉर्म्युला तुम्ही ठेवले की त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला ठेवून सॉल्व करता येऊ शकतो. ठीक आहे. चला तर पुढचा 5वा जो प्रश्न आहे S.C. वर्माचा तो आपण सॉल्व करूया. बघा 5व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. तर 5वा प्रश्न असा आहे की त्या प्रश्नामध्ये एक क्वांटिटी तुम्हाला दिली आहे पण ती जी क्वांटिटी आहे ती इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5वा असा आहे फाइंड the dimension of Planck constant
प्लॅंक कॉन्स्टंट म्हणजे काय h फ्रॉम द इक्वेशन E is equal to h nu आहे प्रश्न क्रमांक 5. तर या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत. आता कोणाचं डायमेन्शन्स आपल्याला काढायचं आहे? आपल्याला डायमेन्शन्स काढायचं आहे प्लॅंक कॉन्स्टंटचा. आता हा जो प्लॅंक कॉन्स्टंट काय आहे, तर प्लॅंक कॉन्स्टंट कोणत्या लेटरने दाखवतो आपण? h या लेटरने दाखवतो. आणि इक्वेशन्स आपल्याला दिले आहे E इज इक्वल टू h न्यू. तर आता सर्वप्रथम आपण E इज इक्वल टू h न्यू हे इक्वेशन्स लिहून घेऊ. आपल्याला गिवन आहे E इज इक्वल टू h न्यू. आता याचे पॅरामीटर्स आपल्याला माहिती पाहिजे. आता ईचा अर्थ काय होतो इथं? वेअर ई स्टँड्स फॉर. वेअर ई म्हणजे काय? एनर्जी. त्याच्यानंतर एचचा आपल्याला दिलेला आहे प्लॅंक कॉन्स्टंट h, दॅट इज प्लॅंक कॉन्स्टंट. आणि हा याला काय म्हणतात? न्यू. आता हा जो न्यू आहे, या न्यूचा अर्थ काय होतो? फ्रिक्वेन्सी. नोटेशन व्यवस्थित काढायचं. याला म्हणतात न्यू. तर हा आहे फ्रिक्वेन्सी. आता E इज इक्वल टू h न्यू म्हटलं की या इक्वेशनवरून आपल्याला त्याचं डायमेन्शन्स कसं काढायचं आहे ते आपण बघू. तर सर्वप्रथम आपण त्या इक्वेशनवरून प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू आणि व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचं डायमेन्शन्स काय येईल ते आपण बघू. तर सर्वप्रथम दिलेली इक्वेशन्स आपण लिहू. दिलेली इक्वेशन्स आहे E इज इक्वल टू h न्यू. आता याच्यावरून आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? h. सो देअरफॉर h इज इक्वल टू काय होईल? हा E डिवायडेड बाय, या साईडला गेल्यावर काय होईल? न्यू. E डिवायडेड बाय न्यू. E म्हणजे काय? तर E म्हणजे होते एनर्जी. आणि एनर्जीचं डायमेन्शन आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये काढलेलं आहे. काय इज एनर्जीचं डायमेन्शन? जे वर्कचं आहे तेच ऑब्व्हियसली कोणाचं असेल? एनर्जीचं असेल. थोडंसं डोकं वापरायचं इथं की एनर्जीचं जे काही डायमेन्शन आहे ते इज इक्वल टू काय? वर्कचं. म्हणजे वर्क आणि एनर्जी दोघांचंही डायमेन्शन कसं आहे? सेम आहे. तर एनर्जीचं डायमेन्शन किंवा वर्कचं डायमेन्शन काय येणार आहे? वर्कचं डायमेन्शन्स काढण्यासाठी आपण काय करतो? वर्कचा फॉर्म्युला लावतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या फॉर्म्युल्यावरून आपण काय करतो? वर्कचं डायमेन्शन काढत असतो. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहीत आहे m1 L1 T-2 आणि डिस्प्लेसमेंटसाठी काय घेतो आपण? L1. ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर L1 आणि L1 काय होणार आहे? L2. म्हणजे आपलं जे काही इक्वेशन होणार आहे m1 L2 T-2 असं होणार आहे. तर हे जे इक्वेशन येणार आहे कोणासाठी येणार आहे? वर्क. आणि वर्क म्हणजेच काय? तर वर्क म्हणजेच असते एनर्जी. वर्कच्या ठिकाणी आपण एनर्जीचं डायमेन्शन्स वापरू शकतो. देअरफॉर h इज इक्वल टू, चला काय आला? वर्क आणि एनर्जीसाठी सारखंच डायमेन्शन आहे म्हणून डायमेन्शन किती लिहिलं? m1 L2 T-2 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं सुद्धा आपण डायमेन्शन्स काढलेले आहे. काय होते फ्रिक्वेन्सी म्हणजे? तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. टाईम पिरियडचा जो काही रेसिप्रोकल असतो त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण फ्रिक्वेन्सीची सुद्धा काय काढलेली आहे? डायमेन्शन्स काढलेले आहे. मग डायमेन्शन्स काय होणार आहे? हा T+1 आहे. हा वरती गेल्यावर काय होईल? -1 होईल. म्हणजे T⁻⁻1. इथं आपण काय घेणार आहे? T⁻⁻, फ्रिक्वेन्सीसाठी -1. हा T⁻⁻1 आहे. वरती गेल्यावर काय होईल? +1. पण ऑलरेडी तिथे किती आहे? -2 आहे. बरोबर. हा -2 आणि हा +1 किती होईल? -1. म्हणजेच h इज इक्वल टू काय येणार आहे? m1 L2 T-1. इकडे लक्ष द्या. T⁻⁻2 आहे. T⁻⁻2 आहे इंटू T⁻+1 वरती गेल्यावर काय होईल? T⁻−1 वरती गेल्यावर काय होईल? T⁻+1 आहे +1. मग आपण -2+1 काय घेणार आहे? -1. उत्तर घेतो आपण T⁻−1. अशा पद्धतीने आपण 5 प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत SC वर्मा बुकमधले. त्याच्या आणखी पुढे जायचं आहे आपल्याला. पुढचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करायचे आहे. ओके. चला तर प्रश्न क्रमांक 6 आपण सॉल्व करू.
फाइंड द डायमेन्शन्स ऑफ. आता या प्रश्नामध्ये कुठल्या डायमेन्शन्स दिल्या आहेत ते आपल्याला बघावं लागेल. आणि डायमेन्शन्स ह्या सगळ्या नवीन आहेत तुमच्यासाठी. बघा, पहिली डायमेन्शन्स काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजेच काय, सी, त्याचं नोटेशन. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, त्याला अल्फा म्हणतो आपण. त्याच्यानंतर गॅस कॉन्स्टंट, त्याला कॅपिटल आर म्हणतो आपण. तर या 3 फिजिकल क्वांटिटीज आपल्याला इथं डायमेन्शन्स काढायचे आहेत. हे जे डायमेन्शन्स आहे, हे डायमेन्शन्स काढताना आपल्याला याचे कन्सेप्ट माहीत असणं फार आवश्यक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण पहिला जर प्रॉब्लेम घेतला तर पहिला प्रॉब्लेम आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. पहिला प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या शब्दाचा अर्थ किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा काय आहे, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, हीट एनर्जी. हीट एनर्जी कशाने आपण रिप्रेझेंट करतो, कॅपिटल क्यूने डिवायडेड बाय मास इंटू चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी. आता असे फॉर्म्युले लक्षात ठेवणं फार अवघड आहे. त्यासाठी त्याचे नोटेशन आपल्याला माहीत पाहिजे. बी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, त्याच्यानंतर स्मॉल एम म्हणजे मास, आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, त्याचं असाइनमेंट आपलं डायमेन्शन्स काढायचं आहे. आता डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सी इज इक्वल टू क्यू. क्यू म्हणजे काय, क्यूचा अर्थ काय, क्यू म्हणजे हीट एनर्जी. मग आता सी इज इक्वल टू जर क्यू असेल तर क्यूसाठी आपण डायमेन्शन कोणतं वापरणार आहे, क्यूचा अर्थ काय, हीट एनर्जी आहे. म्हणजे हीट ही काय, एनर्जीच आहे. त्यासाठी क्यूसाठी आपण कशाचं डायमेन्शन वापरणार आहे, इन शॉर्ट एनर्जीचं. आणि एनर्जीचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे काय, एनर्जीचं डायमेन्शन M1 L2 T मायनस Q. एनर्जीसाठी आणि वर्कसाठी सेम तुम्हाला डायमेन्शन्स इथे वापरावं लागेल. त्याच्यानंतर माससाठी काय आहे, M1. त्याच्यानंतर टी म्हणजे टेम्परेचर, आणि टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर. आणि टेम्परेचरसाठी टेम्परेचर कशात मोजतो आपण, केल्विनमध्ये. म्हणून केल्विनचा आपण इथं काय करू, के म्हणू. लक्ष द्या, टेम्परेचर नेहमी केल्विनमध्ये मोजतात, म्हणून आपण काय लिहिलं त्याचं नोटेशन के. मग आता काय करू, याला आपण वरती घेऊ. आता M1 इथं आहे, दोन्ही क्वांटिटीज काय होतील, कॅन्सल होतील. शिल्लक काय राहील, सी इज इक्वल टू L2 T मायनस Q. आणि हा जो के आहे हा +1 आहे, हा वरती गेला काय होईल, -1. म्हणजे आपल्याला इथं काय लिहिता येईल, -1. हे झाले डायमेन्शन कोणाचं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं. विद्यार्थ्यांनो, ह्या क्वांटिटीज थोड्या टिपिकल आहेत, क्रिटिकली आहेत, काही प्रॉब्लेम नाही. परंतु अशा प्रॉब्लेम्स जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर निश्चित तुम्हाला असे क्रिटिकल फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. आणि नुसतं फॉर्म्युला लक्षात ठेवून चालणार नाही, तर त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामधले जे काही पॅरामीटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथं क्यूचा अर्थ काय होतो, स्मॉल एम म्हणजे काय, डेल्टा टी म्हणजे काय, तर हे छोटे छोटे जे पॅरामीटर्स आहे याचंसुद्धा नॉलेज असणं फार गरजेचं आहे. कारण याचं जर नॉलेज तुम्हाला असलं तरच तुम्ही काय करू शकता, त्याचं डायमेन्शन्स इझिली फाइंड आउट करू शकता. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न याच्यातला सॉल्व केलेला आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता हा जो प्रश्न आहे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हा कोणत्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावा लागेल, तर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनसाठी आपल्याला एक इक्वेशन्स यूज करावं लागेल. आणि ते इक्वेशन्स आपल्याला माहीत असलं पाहिजे. ते इक्वेशन आहे लिनियर एक्सपान्शनचं. तर लिनियर एक्सपान्शनचं कोणतं इक्वेशन आहे ते आपण बघू. सुरुवातीला इक्वेशन बघू, त्याच्यानंतर त्या इक्वेशनमधून आपल्याला डायमेन्शन मात्र निश्चित करता येईल. या पुढचा फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, कोएफिशियंट.
कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपांशन आता कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जर असेल तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर्म्युला काय कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा? आपल्याला लिनियर एक्सपान्शनचं इक्वेशन माहिती पाहिजे. लिनियर एक्सपान्शनचं इक्वेशन काय आहे? L इज इक्वल टू L नॉट इंटू 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. थीटा म्हणजेच काय? टेम्परेचर. हे त्याचं मूळ इक्वेशन आहे. काय आहे? L इज इक्वल टू L नॉट इंटू 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा. डेल्टा थीटा म्हणजेच काय? चेंज इन टेम्परेचर. तर डेल्टा थीटाच्या ऐवजी मी काय लिहिली तर डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. वाटल्यास तुम्हाला अवघड जर वाटत असेल तर या इक्वेशन्स खाली त्याचे पॅरामीटर्स लिहा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला थोडं. इथे एलचा अर्थ काय होतो? इथं एल म्हणजे काय होते? फायनल लेंथ. त्यानंतर इथे एल नॉट यांच्या पायाशी जर 0 असेल तर त्याला आपण म्हणतो इनिशियल लेंथ म्हणजे सुरुवातीची लेंथ जी काही असेल ती इनिशियल लेंथ. तर अल्फाचा अर्थ आताच आपण इथे बघितला. अल्फा म्हणजे काय? कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. म्हणजे आपण इथे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. त्याच्यानंतर डेल्टा टी अर्थातच काय आहे? चेंज इन टेम्परेचर. चला हे इक्वेशन कसं सॉल्व्ह होईल? हे इक्वेशन सॉल्व्ह होईल बघा. आता या एल नॉटनं या 1ला जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला? L इज इक्वल टू L नॉट. L नॉट इंटू 1 काय मिळेल? L नॉट प्लस. विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लक्ष द्या इकडे, कारण एवढ्या डिटेल्समध्ये कुठल्याही बुकमध्ये सॉल्व करून दिलेलं नाही आहे. त्यामुळं मी इक्वेशन्स कसं लिहितो ते कसं सॉल्व करतो त्याकडे लक्षात असू द्या. तुम्हाला हे काही आलं नाही तरी चालेल, परंतु लास्ट जे आहे जे आपली अचिव्हमेंट आहे, इन शॉर्ट आपला फॉर्म्युला जातो मात्र तुम्हाला लक्षात पाहिजे. तर तो फॉर्म्युला आला कसा, कुठून आला त्याविषयी मी डिटेल्स तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर एल नॉट मी 1ला जर मल्टिप्लाय केले तर एल नॉट येईल. आपल्या इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह द्या. परत एल नॉटनी कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे? अल्फा डेल्टा टीला. म्हणजे आपल्याकडे उत्तर काय येणार आहे? एल नॉट अल्फा डेल्टा टी. आता हे जे इक्वेशन्स आहे हे इक्वेशन्सला आपण काय करू? या साईडला घेऊ. मग आता एल नॉटला या साईडला जर घेतलं तर एल मायनस काय होईल? एल नॉट. कारण एल नॉट प्लस आहे, या साईडला गेल्यावर काय होईल? तो मायनस होईल. इज इक्वल टू काय शिल्लक राहील? एल नॉट अल्फा डेल्टा टी. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला डेल्टा पाहिजे. सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू काय येणार आहे? डेल्टा इज इक्वल टू येणार आहे एल मायनस एल नॉट अपॉन. आता हा इंटू आहे इथे एल नॉट, हा इकडे गेल्यावर काय होईल? डिव्हिजनला जाईल. इंटू काय येणार आहे? डेल्टा टी. म्हणजे डेल्टा टी आपण काय करू? डेल्टा टी डिनोमिनेटरला येईल. ठीक आहे. मग आता थोडंसं लक्ष द्या इकडे. एल मायनस एल नॉट इज इक्वल टू एल नॉट अल्फा डेल्टा टी. मग आपण अल्फासाठी जर काढायचं असेल तर हा एल नॉट आणि डेल्टा टी याला मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल? डिव्हिजनला जातील. आता याचा अर्थ बघा. एल मायनस एल नॉट म्हणजे एल म्हणजे काय? फायनल लेंथ आणि एल नॉट म्हणजे इनिशियल लेंथ. फायनल लेंथमधून इनिशियल लेंथ जर आपण मायनस केली तर आपल्याला काय मिळतो? चेंज इन लेंथ. म्हणून आपण एलच्या ठिकाणी तर एल मायनस एल नॉटच्या ठिकाणी काय लिहिणार आहे? डेल्टा एल दॅट इज चेंज इन लेंथ अपॉन एल नॉट इंटू डेल्टा टी. आता अल्फा इज इक्वल टू चेंज इन लेंथ कशात मोजतो आपण? लेंथ आहे म्हणजेच त्याचं डायमेन्शन काय आहे? अर्थातच L1 आहे अपॉन एल नॉट इनिशियल लेंथ आहे, त्याचं डायमेन्शनसुद्धा काय आहे? L1च येईल. आणि डेल्टा टी टेम्परेचर आहे, तर टेम्परेचर आपण कशात मोजतो? केल्विनमध्ये मोजतो, म्हणून त्याचं डायमेन्शन काय येणार आहे? K1 येणार आहे. आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या क्वांटिटीज इक्वल दिसतात? तर L1 काय राहील? कॅन्सल होईल, कारण दोन्ही क्वांटिटी सेम आहे. आणि राहणार काय इथं? इथं राहणार फक्त K1. पण K1 हा डिनोमिनेटरला आहे, +1 आहे त्याचं पॉवर. त्याला जर वरती जर आपण घेऊन गेलो म्हणजेच देअरफॉर
अल्फा इज इक्वल टू या K1ला जर आपण वरती घेऊन गेलो तर काय येईल -K1. म्हणजे कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचं जे काही आपण डायमेन्शन्स काढणार आहोत ते काय k⁻⁻1. हिअर K स्टँड्स फॉर व्हॉट केल्विन. आणि केल्विन म्हणजे काय आहे तर केल्विन हे एसआय युनिट आहे कशाचं टेम्परेचर मोजण्याचं. तर अशा प्रकारे इथं आपण कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढलेलं आहे. डायमेन्शन्स काढण्यासाठी तुम्हाला त्यामागचा थोडा कन्सेप्ट मी इथे एक्सप्लेन करून दिलेला आहे. त्या कन्सेप्टकडे थोडंसं लक्ष असू द्या. कन्सेप्ट आहे L - L0 × 1 + डेल्टा अल्फा डेल्टा थीटा नोटेशन आहे इथं, पण मी इथे डेल्टा टी घेतलं. डेल्टा थीटा म्हणजे सुद्धा टेम्परेचर आणि डेल्टा टी म्हणजे सुद्धा काय टेम्परेचर. मग आता याचे पॅरामीटर्स आधी लिहून घ्या, कारण हे इक्वेशन्स तुम्हाला नवीन आहे त्याच्यामुळे याचे पॅरामीटर्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. स्मॉल एल आपण फायनल लेंथसाठी वापरली, L0 ही इनिशियल लेंथसाठी वापरली, अल्फा हा स्पेसिफिक ऑफ लिनियर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनसाठी वापरला, डेल्टा टी चेंज इन टेम्परेचरसाठी वापरला. या सगळ्यांचं इक्वेशन्समध्ये आपण अशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. इथं फक्त काय केलं आपण या L0 ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय केलेला. तर या ब्रॅकेटमध्ये किती टर्म आहेत 2. पहिली टर्म कोणती आहे 1 आणि दुसरी टर्म कोणती आहे प्लसच्या नंतरची टर्म कोणती आहे अल्फा डेल्टा टी. म्हणून या L0नी पहिले 1ला गुणलं, नंतर L0नी या टर्मला गुणलं. आता गुणल्यानंतर तुम्हाला हे ॲन्सर मिळालं. ठीक आहे. तर आपल्याला अल्फा काढायचा आहे, तर हे दोन्ही काय आहेत मल्टिप्लिकेशन आहे. हे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इकडे आला काय होतील डिव्हिजनला जातील. म्हणून इथं काय लिहिलं L - L0 / L0 × डेल्टा टी. आता L - L0 म्हणजे काय फायनल मायनस इनिशियल. याचा अर्थ काय होतो चेंज. म्हणजे जिथं काय लिहिलं मी चेंज इन लेंथ, त्याच्यानंतर अपॉन L0 × डेल्टा टी. आता लेंथ चेंज इन लेंथ त्याचं युनिट काय त्याचं डायमेन्शन्स काय L1 आणि इनिशियल लेंथचं सुद्धा डायमेन्शन काय L1 गेट कॅन्सल. फक्त शिल्लक करेल चेंज इन टेम्परेचर म्हणजेच केल्विन. मग केल्विनचा पॉवर इथं +1 आहे, याला जर वरती घेऊन गेलो तर काय होईल -1. अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा याच्यातला प्रश्न सॉल्व केलेला आहे. किंवा कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. निश्चितच तुम्हाला हे प्रॉब्लेम अवघड वाटत असतील, कारण हे प्रॉब्लेम आहेत SC वर्मामधले, थोडे टिपिकल आहेत. परंतु थोडंसं मेहनत जर तुम्ही घेतलं तर हे प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला सोपे वाटू लागतील. फक्त एकच करायचं की याचे इक्वेशन्स काय आहेत, त्याचे पॅरामीटर्स कुठले आहेत, ह्या गोष्टींकडे थोडंसं लक्षात द्यावं लागेल तुम्हाला. बाकी तर तुम्हाला व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर डायरेक्ट डायमेन्शन्स काढता येतील. ठीक आहे. तर आता जो आपण गॅस कॉन्स्टंटकडे, आता गॅस कॉन्स्टंटसाठी थर्मोडायनॅमिक्सचा बेस जवळपास सर्वांना माहिती आहे. त्याच्यात आयडियल गॅस इक्वेशन सर्वांना माहिती आहे. तर तिसरा प्रश्न आपण सॉल्व करू. तिसरा प्रश्न आहे गॅस कॉन्स्टंटसाठी आपलं डायमेन्शन्स काय असतात. अशा अवघड जर प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये आले तर ते आपल्याला सॉल्व करणं फार अवघड होईल, कारण तिथपर्यंत आपली मेंटॅलिटी जात नाही आहे की टिपिकल एखादा प्रॉब्लेम्स घेतला, एखादा अवघड घेतला, किचकट घेतला तर त्याची आपल्याला प्रॅक्टिस नसते. जनरली सोपे प्रॉब्लेम्स आपल्याला लवकर सॉल्व करता येतील सरावाने, परंतु अवघड प्रॉब्लेमसाठी अजून जास्त सरावाची आपल्याला गरज आहे. तर गॅस कॉन्स्टंटकडे जो आपण तिसरा जो क्वेश्चन आहे, तिसरी जी क्वांटिटी आहे ती आहे गॅस कॉन्स्टंट. आणि ही जी गॅस कॉन्स्टंट क्वांटिटी आहे ही गॅस कॉन्स्टंट R आहे, त्याला R म्हणतो आपण. तर याच्यासाठी तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन यूज करावं लागेल. सो युझिंग आयडियल गॅस इक्वेशन. काय आहे आयडियल गॅस इक्वेशन सर्वांना माहिती आहे. तर आयडियल गॅस इक्वेशनसाठी तुम्हाला काय करावं लागेल PV = nRT हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. PV = nRT. मग याच्यातले पॅरामीटर्स काढू. तर P म्हणजे काय, तर Pचा अर्थ काय होतो इथं P म्हणजे प्रेशर. ह्या क्वांटिटी तुम्हाला माहिती पाहिजे, याचे पॅरामीटर माहिती पाहिजे. V म्हणजे काय, V म्हणजे व्हॉल्यूम. N म्हणजे काय नंबर ऑफ मोल. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. R म्हणजे काय गॅस कॉन्स्टंट. त्यानंतर T म्हणजे काय टेम्परेचर. तर हे झाले पॅरामीटर्स. कशाचे पॅरामीटर्स आहेत ते आयडियल गॅस इक्वेशनचे. कारण आयडियल गॅस इक्वेशन वापरूनच आपल्याला कशाचं डायमेन्शन काढता येणार आहे आरचं. R म्हणजे काय, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. तर चला आपण गॅस कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढूया.
तर गॅस कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढण्यासाठी सर्वप्रथम फॉर्म्युला लिहून घ्या. चला, फॉर्म्युला आहे PV इज इक्वल टू NRT. आपल्याला R काढायचं आहे. R साठी हे इक्वेशन होईल R इज इक्वल टू PV ॲज इट इज आपण ठेवू अपॉन NT हा जाईल आपला डिनॉमिनेटरला, कारण दोन्ही इथं मल्टिप्लाइड आहे एकमेकांना, तर हे दोन्ही जणी कुठं जातील, डिव्हिजनला जातील. चला, पी म्हणजे काय, प्रेशर. तर आपण काय करू, पहिले प्रेशरचं डायमेन्शन ठेवू, आणि प्रेशरचं डायमेन्शन तुम्हाला माहीतच आहे की प्रेशर इज इक्वल टू काय होतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. फोर्स जर आपण एखाद्या बॉडीच्या एरियावरती जर अप्लाइड केला तर त्याला काय म्हणू आपण, प्रेशर. आता फोर्सचं डायमेन्शन काय आहे, तर फोर्सचं डायमेन्शन आहे M1 L1 E-2 आणि एरियाचं डायमेन्शन काय आहे, L2. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल, हे इक्वेशन तयार होईल M1 हा L2 प्लस आहे, वरती गेल्यावर मायनस होईल, म्हणून आपण इथे लिहू -1 -2. लक्ष द्या, हे ऑलरेडी आपण काढलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये प्रेशरसाठी. इथे L1+1 आहे, L2 इथं +2 आहे. हा L2 जर वरती गेला तर काय होईल, -2 होईल. म्हणजे ऑलरेडी तिथं +1 आहे, हा -2 होईल. म्हणजेच +1 -2 किती होणार, इथे येईल -1. म्हणून याचा पॉवर किती दिला मी, -1. तर हे प्रेशरसाठी. त्याच्यानंतर व्हॉल्यूमचं डायमेन्शन आपण काढलेलं आहे. व्हॉल्यूमच्या डायमेन्शनसाठी LVH, L लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये याचं डायमेन्शन्स काढलेलं आहे, आणि याचं डायमेन्शन्स किती असतं व्हॉल्यूमचं, L3. आता L3 जर इथं डायमेन्शन्स आलं तर आता प्रश्न कोणाचा राहिला, स्मॉल n आणि टीचा. तर स्मॉल n म्हणजे काय, नंबर ऑफ मोल, आणि नंबर ऑफ मोलचं डायमेन्शन काय असते, MOL मोल. ठीक आहे. त्याच्यानंतर टी म्हणजे काय, टेम्परेचर, आणि टेम्परेचरचं युनिट काय असते, केल्विन. केल्विनसाठी आपण काय वापरतो, के वापरतो. चला, तर अशा पद्धतीनं आपण त्याचे पॅरामीटर्स लिहिलेली आहेत. आता ही जी पॅरामीटर्स लिहिलेली आहेत ती काय करणार आहोत आपण, की लिहिलेली पॅरामीटर्स आपण पॅरामीटर्सचा वापर करून आपण आयडियल गॅस इक्वेशन सॉल्व्ह करूया. पॅरामीटर्स मी काय करतो, वर्क करतो, आणि इथं लक्ष द्या, R इज इक्वल टू काय लिहिणार आहे मी, PV/NT. पी साठी काय आहे, प्रेशरसाठी डायमेन्शन्स काय आहे, टीसाठी डायमेन्शन्स आहे ॲज इट इज लिहा M1 L-1 T-2. व्हॉल्यूमसाठी काय आहे, व्हॉल्यूमसाठी आहे L3. त्याच्यानंतर n साठी काय आहे, मोल. त्याच्यानंतर मोलचा पॉवर इथं 1 घेऊ आपण. टी म्हणजे काय, टेम्परेचर आहे, म्हणून केचा पॉवर किती येणार आहे, 1, दॅट इज केल्विनचा पॉवर 1. आता इथं काय करणार आहोत आपण, इथं सॉल्व कसं करायचं आपल्याला, हा M1 ॲज इट इज राहील. आता L इथं -1 आहे, इथं L+3 आहे, तर -1 + 3 किती होतील, +2. म्हणजे Lचा पॉवर किती येणार आहे, 2 येणार आहे. त्याच्यानंतर टी इथे किती आहे, -2 आहे, ॲज इट इज घ्या. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे, मोल येणार आहे, मोलचा पॉवर 1 इंटू केल्विनचा पॉवर 1 येणार आहे. आता हे दोन्ही टर्म्स काय करू आपण, वरच्या डायरेक्शनला घेऊ, वरच्या साईडला घेऊ, न्यूमरेटरला घेऊ, आणि न्यूमरेटरला लिहिल्यानंतर ही काय येणार आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. डायमेन्शन लिहिणार आहोत आपण, M1 ॲज इट इज, L2 ॲज इट इज, T-2 ॲज इट इज. त्यानंतर हे मोल जे आहे हे +1 आहे, हे वरती गेल्यावर काय होईल, -1. इथं मोल -1, आणि केल्विन जो आहे हा प्लस आहे, वरती गेल्यावर काय होईल, -1. अशा पद्धतीनं आपण गॅस कॉन्स्टंटचं सुद्धा काय केलेलं आहे, इथं डायमेन्शन्स काढलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, थोड्याशा अवघड अशा फिजिकल क्वांटिटी आहेत SC वर्मातल्या, पण त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं फार गरजेचं आहे. इथं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं डायमेन्शन्स कसं काढतात हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा, याच्यासाठी मूळ इक्वेशन काय आहे, ते इक्वेशनच्या नुसार मी तुम्हाला याचं डायमेन्शन्स काढून दिलेलं आहे. हे खूप डिटेल्समध्ये घेतलं आहे मी, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या, एकदा तुम्हाला लवकर कळणार आहे त्या स्टेप्स. ठीक आहे, डायरेक्ट ॲन्सर कळणार नाही तुम्हाला याच्यामध्ये, डायरेक्ट फॉर्म्युले देऊन नाही.
तुम्हाला याच्यामागचे इक्वेशन्स मूळ इक्वेशन्स माहिती पाहिजे, त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन गॅस कॉन्स्टंटसाठी माहिती पाहिजे. जर गॅस कॉन्स्टंटसाठी आयडियल गॅस इक्वेशन तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, त्याचं इझिली डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. तर हे झाले डायमेन्शन्सचे क्वेश्चन्स SC बघण्यामधून. आता प्रश्न आहे की आपल्याला काही फिजिकल क्वांटिटीचे युनिट्ससुद्धा कॅल्क्युलेट करायचे. आता हे जे युनिट्स आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काढणार आहोत की फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स कसे काढायचे. ठीक आहे. त्यानंतर इक्वेशनचे जर आपल्याकडे डायमेन्शन्स असतील तर त्याचेसुद्धा आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत. इक्वेशनमध्ये समजा एखादा फॉर्म्युला आपल्याला दिला तर त्याचा डायमेन्शन्स आपल्याला काढायचा आहे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, तर त्याचेसुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघू. ओके, थँक्यू.